इंट्रायुट्राईन ॲडेजन्स म्हणजे गर्भपिशवीच्या आतमध्ये भरपूर जाळ्या होणे, हे एक पेशंट्समध्ये आपण पाहायला गेलेलं आहे. इन्फर्टिलिटीच्या पेशंटमध्ये किंवा ज्यांचा गर्भपात झालेला आहे किंवा ज्यांना TB झालेला आहे, अशा पेशंटमध्ये आपण पाहतो की बरेचदा गर्भपिशवीची गादी वाढत नाही, तर त्याला म्हणतात एशरमॅन सिंड्रोम. तर या इंट्रायुट्राईन ॲडेजन्समुळे काय होते, बरेचदा गर्भपिशवीच्या खालच्या बेसॅलिस ऑफ एंडोमेट्रियमला बिलकुल रक्तपुरवठा वाढत नाही किंवा तिथे नव्या वाहिन्या डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे काय होते की गर्भपिशवीची गादी जेव्हा आपण बाळ टाकतो किंवा IUI करतो तेव्हा ती गादी वाढतच नाही, 7च्या वर जातच नाही. मग अशा वेळेला हिस्ट्रोस्कोपीद्वारे या जाळ्या काढणं आवश्यक असते. तर इंट्रायुट्राईन ॲडेजनमध्ये 3 प्रकार आहे, ज्याच्यात की 1/3 पूर्ण गर्भपिशवी इन्व्हॉल्ड असते, त्याला माइल्ड म्हणतात. ज्याच्यात की 2/3 गर्भपिशवी इन्व्हॉल्ड असते, त्याला मॉडरेट म्हणतात. आणि ज्याच्यात पूर्ण गर्भपिशवी इन्व्हॉल्ड आहे, गर्भपिशवीच्या तोंडापासून जाळ्या झालेल्या आहेत, त्याला म्हणतात की एशरमन्स. तर अशा वेळेला काय प्रॉब्लेम येतो की गर्भपिशवीला आपल्याला त्या जाळ्या तर काढाव्या लागतात, पण पुढची ट्रीटमेंट करणं आवश्यक असते, जसं PRP किंवा स्टेम सेल रिसर्च करणं जरुरी असते. असं केल्याशिवाय या पेशंटमध्ये गादी वाढत नाही. त्याच्यामुळे यांना हिस्ट्रोस्कोपी 1 किंवा 2 किंवा 3 वेळा कधी कधी करावी लागू शकते. हे समजून घ्यावं आणि पुढे जावं. त्याच्यामुळे इंट्रायुट्राईन ॲडेजन्स किंवा ज्याला सिव्हिअर फॉर्ममध्ये एशरमॅन्स म्हणतात, या पेशंटनी नुसतं गोळ्याची ट्रीटमेंट न घेता गादी वाढत नसेल तर पुढे हिस्ट्रोस्कोपी करून याचा सल्ला घ्यावा. हे आम्ही शुश्रूषा हॉस्पिटल एक्सिट टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी नांदेड इथे करत आहोत. धन्यवाद.